प्रशांत कोरटकरांचा जामीन रद्द व्हावा म्हणून आज राज्य सरकारने जी याचिका केली होती त्याच्यावरची नुकतीच सुनावणी पार पडलेली आणि या संपूर्ण प्रकरणात जी व्हायरल क्लिप समोर आली होती ती होती प्रशांत कोरटकर विरुद्ध इंद्रजित सावंत आणि इंद्रजित सावंतांची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे मांडत होते। असीम सर, नेमकं आजच्या संपूर्ण सुनावणीत काय चर्चा झाली, जस्टिसने काय मुद्दे मांडले? जस्टिस राजेश पाटील यांच्यासमोर ही सुनावणी झाली। राज्य सरकारने अर्ज केला होता की कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अर्ज दाखल झाला की त्याला अटकेपासून संरक्षण मिळालं पाहिजे। तो तात्पुरता अटकेपासून संरक्षण मिळण्याचा अर्ज लगेच मान्य करून 6 वाजता आदेश झाले आणि हे सगळी ही प्रक्रिया होत असताना सरकार पक्षाची बाजू काय, पोलिसांची बाजू काय ही जाणून घेण्यात आली नाही। इंद्रजित सावंत ज्यांच्यातर्फे मी आत्ता उपस्थित आहे ते त्यांना धमक्या आलेल्या आहेत, त्यांची कोणती बाजू आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यात आलं नाही आणि एकतर्फी पद्धतीने आदेश देण्यात आला। तो आदेश देण्याची प्रक्रियाच मुळात बेकायदेशीर आहे असं आज सांगण्यात आलं कोर्टामध्ये आणि कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली। कोर्टाने सांगितलं की कायद्याच्या प्रक्रियेतून या अर्जाची सुनावणी झाली पाहिजे कोल्हापूरला। आज दुपारी कोल्हापूरला सुनावणी आहे, मी ऑनलाईन त्याच्यामध्ये हजर होणार आहे आणि आर्ग्युमेंट इंद्रजित सावंततर्फे करणार आहे। परंतु मुख्य मुद्दा हा आहे की प्रशांत कोरटकर सारख्या माणसाला कोर्टाने संरक्षण देताना कोणत्या गोष्टींचा विचार केला, कायद्याचे काही मुद्दे असतात त्याचा विचार केला का, मग त्याच्यावर अटी ज्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा कोरटकरनी धुडकावून लावलेल्या आहेत। म्हणजे त्याला सांगितलं की तुमचा मोबाईल पोलीस स्टेशनला जप्त करा, तर त्यांनी स्वतः न येता आपल्या पत्नीतर्फे मोबाईल पाठवला। त्यानंतर त्यांनी मोबाईलमधला सगळा डेटा इरेज करून टाकला। म्हणजे एक प्रकारे महत्त्वाचा पुरावा जो आहे की तो एकीकडे म्हणतो माझा आवाजच नाही मॉर्फ केलेला आहे, तर मग तुला एवढी भीती काय की तू स्वतःचा मोबाईलमधला डेटा इरेज केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। तो मोबाईल त्यांनी कोरा मोबाईल त्यांनी सबमिट केला। त्यानंतर त्याला सांगितलं की कोल्हापूरच्या कोर्टामध्ये पोलीस स्टेशनला हजर राहिलं पाहिजे। त्यांनी पोलीस स्टेशनला कधी हजेरी लावली नाही, तो फरारच आहे। इंदोरला गेला म्हणतात, आता मुंबईला आला म्हणतात आणि तो सुरक्षित जागा शोधत शोधत फिरतो आहे। पण मुंबईत आला असेल तर पोलिसांनी त्याला अटक केली पाहिजे। ही महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होणारी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काहीही म्हटलं तरी चालेल आणि त्या माणसाला संरक्षण लगेच मिळते, पोलिसांचा आधार लगेच मिळतो, असं चित्र निर्माण व्हायला नको। सर, हा याच्यातच महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रिया असे दोन्ही बाजू ऐकल्या जातात आणि त्याच्यानंतर निर्णय येतो असं वेळोवेळी म्हटलं जातं, पण ह्यातच मुद्दा असा आहे की मग तुम्ही असा थेट आरोप, मग नेमकं कोर्टावर दबाव आणण्यात आला होता का, मग काही दुसऱ्या गोष्टी घडल्यात का असं तुम्हाला बोलायचं आहे का? कारण की तुम्ही म्हणता ते तुमची बाजू ऐकून घेतली नाही। आता कोल्हापूरच्या कोर्टावर दबाव आणण्यात आला का वगैरे हे की मी आता सांगू शकत नाही, परंतु एवढं नक्की आहे जे कोर्टाने पण आज मान्य केलं आणि कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली की कायद्याची प्रक्रिया ज्याला आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो ती फॉलो झालेली नाही आहे। साधी गोष्ट असते की सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतर आदेश दिला पाहिजे। कोर्टाने एकतर्फी पद्धतीवर एवढं तातडीचं हे मॅटर आहे का की 5:30 वाजता कोणीतरी अर्ज दाखल करतात, 6 वाजता त्याच्यावर निर्णय पण होऊन जातो आणि लगेच प्रशांत कोरटकरला अंतरिम संरक्षण हे कशासाठी? म्हणजे तो एवढा महत्त्वाचा माणूस तरी आहे का की त्याला असं संरक्षण दिलं पाहिजे? त्यामुळे या आदेश पारित करण्याची प्रक्रिया बेकायदेशीर आहे हे प्रथमदर्शनी दिसते। तिथल्या न्यायालयाने कोणाच्या दबावाखाली हे केलं का वगैरे मी काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता जसं चर्चा सुरू आहेत की तुम्ही सुद्धा म्हटलात की कोरटकर आधी इंदोर मध्य प्रदेशमध्ये गेला, त्याच्यानंतर आज तो मुंबईत असल्याची बाब आहे ती समोर आलेली आहे, चर्चा सुरू आहे। हे सगळं आम्हाला असं समोर येतं, चर्चेमध्ये येतं आहे, तर मग ह्याला अटक का केली जात नाही? नेमकं मग का थांबवलं जातं? अटकेचं कोणाकडून केलं जातं असं तुम्हाला वाटतं? प्रशांत कोरटकरनी जो काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री ब्राह्मण आहे, ब्राह्मणांचं राज्य आहे, तू जरा सांभाळून राहा, इंद्रजित सावंतला धमक्या देताना त्यांनी सांगितलं तिथे येऊन कोल्हापुरात येऊन तुला मारीन असं सांगितलं होतं। आता हे एवढं बोलण्याची हिंमत कशी प्राप्त होते हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे। आणि मग हे बोलणं कायदेशीर आहे का? नाही, बेकायदेशीर आहे पूर्णपणे। कोणी मुख्यमंत्री पदावर बसला असेल ते त्याच्या जातीचं महत्त्व ते असते का? नाही, मुख्यमंत्री हा पूर्ण राज्याचा आहे, उपमुख्यमंत्री सगळ्या राज्याचे आहेत, मंत्रिमंडळ सगळ्या राज्याचं आहे, त्यांनी सगळ्यांच्या विकासासाठी काम करायचं ही त्यांच्यावर घटनात्मक जबाबदारी आहे। असं असताना घटनाबाह्य वक्तव्य करणारे आणि ज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत वारंवार फोटो आहेत, अनेक फोटो आहेत, अशी हिंमत यांना कशी मिळते हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये राजकारण आहे असं मला वाटते। त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते का राजकीय थोडा सपोर्ट आहे? राजकीय सपोर्ट नक्कीच आहे प्रशांत कोरटकरला, नाही तर त्याच्याकडे एका क्षुल्लक पत्रकाराकडे जो पत्रकारिता करताना पण अनेक वर्ष दिसत नाही आहे, एक लागमूल चालन करणारी पत्रकारिता सोकॉल्ड तो करतो, एकाचीच बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, त्या माणसाकडे 65 कोटीच्या कार कशा येऊ शकतात? कोणत्याही महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी विचार करावा की जन्मभर आपण काम केलं, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकाराला एवढे पैसे कमवता येतात का? मग महाराष्ट्रातल्या, म्हणून माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांनी अशा घटनेविरुद्ध उभं राहिलं पाहिजे, कारण की एका
प्रशांत कोरटकर नावाच्या वाईट पत्रकारामुळे सगळ्या चांगल्या पत्रकारांची प्रतिमा खराब होते. आता सरते शेवटी तुमची बाजू आणि तुमची भूमिका काय असणार? अगदी शेवटचा प्रश्न. आम्ही आत्ता दुपारी आर्ग्युमेंट करणार कोल्हापूरच्या कोर्टामध्ये की प्रशांत कोरटकरला जामीन मुळीच मिळायला नको. तो बेकायदेशीर वागणारा आहे. आधीच त्यांनी पुरावा नष्ट केलेला एक महत्त्वाचा की मोबाईलमधला सगळा डेटा इरेज केलेला आहे. उद्या त्याला जामीन मिळाल्यास तो आणखी जास्त पुरावे नष्ट करेल. तो लोकांना धमक्या देईल, तो कोणाला सुपारी देईल, तो कोणाचं तरी वाईट घडून आणेल. अशा पद्धतीने वागण्याची त्याची क्षमता आहे, दिसून येत आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळू नये. अटकेपासून कोणतंही संरक्षण प्रशांत कोरटकरसारख्या प्रवृत्तीला न मिळता त्याला अटक झाली पाहिजे. आणि त्याच्या मागे कोण आहेत त्याच्याकडून हे बोलवून घेणारे हा सुद्धा पोलिसांच्या चौकशीचा भाग असला पाहिजे. आज अटक होईल वाटतं? माहीत नाही तो कुठे. आता काही जण म्हणतात इंदोरमध्ये आहे, मुंबईमध्ये आलेला आहे तसं म्हणतात. आता माहीत नाही अटक होईल की नाही, कुठे तो लपलेला आहे आपल्याला काही माहीत नाही. बोलण्यासाठी तर होते ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्यांनी सविस्तर मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी भूमिका मांडलेली. त्यामुळे आजच्या नेमकं 2:30 वाजता जी कोल्हापूरच्या कोर्टात सुनावणी होणार त्याच्यात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.